मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो आता अर्णवचा जो काही गैरसमज आहे तर तो ईश्वरी कसा दूर करत आहे आणि ईश्वरीने मात्र आता अर्णवचा दूर केलेला विश्वास बघून मात्र अर्णव ईश्वरीवर खूपच इम्प्रेस झालेला आहे आणि इम्प्रेस झालेला अर्णव मात्र आता ईश्वरीला आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि लवकरच मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हनीमूनसाठी जाणार आहे आणि राजशिर्के कुटुंबाला मात्र आता त्यांची एक गुड न्यूज देणार आहे। तर आता सगळं काही अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये छान घडणार आहे, कारण राकेश तर आता मेमरी विसरण्याचं नाटक काही दिवस करणारच आहे। तोपर्यंत मात्र आता राकेशला कोणतेही प्लॅन करता येत नाही आणि तो काही प्लॅन करत नसतो, परंतु आता हे वल्लरी मामीला मात्र रमाकांत या घरी परत आला नाही पाहिजे आणि तो जर परत या घरात आला तर आपली अगदी म्हणजे जी केलेली मेहनत आहे इतक्या दिवसांची तर ती मेहनत वाया जाईल। तेव्हा आता मित्रांनो आता मात्र वल्लरी काय असा नवीन प्लॅन करते आणि रमाकांतला घरी येण्यापासून कसे अडवते, परंतु ईश्वरी मात्र वल्लरीला टक्कर देऊन आता आपल्या आईचा आणि अर्णवच्या वडिलांचा जो काही झालेला आता हा जो म्हणजे प्रामाणिकपणा आहे तर तो सिद्ध करण्यासाठी आणि त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहे तर सर्व आता ते खोटे आहे हे ठरवण्यासाठी अर्णवचे डोळे ती उघडणार आहे। कारण अर्णव ईश्वरीला म्हटलेला असतो, हे बघ ईश्वरी, जोपर्यंत तुझी आई निर्दोष आहे याचे पुरावे तुम्हाला देत नाही तोपर्यंत मात्र आपल्या नात्याला पुढे सुरुवात नाही होणार। कारण ईश्वरी अर्णववर खूप प्रेम करत असते, प्रत्येक क्षणातून प्रत्येक नजरेतून तिचं प्रेम मात्र आता अर्णवला दिसत असते, पण अर्णवसुद्धा ईश्वरीवर इतकं प्रेम करत असूनसुद्धा आपल्या आई म्हणजे आपल्या आईच्या मृत्यूला कारणीभूत असणारी तिची आई आहे आणि हे सर्व ती सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत मात्र तो ईश्वरी स्वीकार करू शकत नाही असे जेव्हा त्याने ईश्वरीला सांगितलेलं असतं तर आता ईश्वरीला एक खूप मोठा भयानक पुरावा मिळालेला असतो। कारण आता रमाकांतशिवाय मात्र असा कोणताही पुरावा आहे तिच्याकडे भक्कम मात्र आता ईश्वरीला मिळालेला आहे आणि ईश्वरी मात्र आता त्या पुरावा मिळून मात्र आता रमाकांतला घरी घेऊन येणार आहे। कारण ह्या रमाकांतला घरी आणण्यासाठी मात्र आता ही वल्लरी आता काही ना काही प्रयत्न करत असते, म्हणजे आता रमाकांत जिवंत आहे आणि तो आता राजशिर्क्यांच्या घरामध्ये परत यायला नको यासाठी मात्र ती गुंडांची फौज तिकडे पाठवते आणि रमाकांतला मात्र मारायला तिने गुंड पाठवलेले आहे। परंतु तेथे आता ह्या मंदिरात मात्र एक असा भयानक चमत्कार घडलेला आहे। कारण जेव्हा आता हिचे गुंड हे त्या रमाकांतला मारायला जातात पण त्याच वेळेस तेथे ईश्वरी आणि सुप्रिया आलेले असतात, कारण रमाकांतकडून मात्र आता त्यांना सगळं काही सत्य शोधायचं असतं आणि त्या गुंडांच्या तावडीतून मात्र आता ईश्वरी आता रमाकांतचा जीव वाचवते आणि रमाकांतला पाणी वगैरे प्यायला देते। तेव्हा आता सुप्रियाला बघून मात्र रमाकांतला धक्का बसतो। आता रमाकांत म्हणतो की तुम्ही येते कशा, त्यावरती आता ईश्वरी म्हणते की हे बघा बाबा 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 म्हटल्यानंतर आता रमाकांतला धक्का बसतो। रमाकांत विचारतो की काय झालं, तू मला बाबा का म्हणालीस आणि इतक्या दिवसातून मला बाबा म्हणणारं असं नक्की आता खरंच कोणी नाही, परंतु आज मात्र माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले। आता ईश्वरी म्हणते की बाबा काही काळजी करू नका, हे बघा लवकरात लवकर सगळं काही अगदी व्यवस्थित होणार आहे। आणि आता ईश्वरी आणि सुप्रिया मात्र त्यांची ओळख करून देतात आणि ओळख झाल्यानंतर मात्र आता लगेच सगळं काही छान होतं। कारण आता रमाकांतचा सगळं काही वेश आहे तर तो मात्र ईश्वरी बदलणार असते आणि रमाकांतला प्रेमाने घरी घेऊन येणार आहे। आता अर्णवचा जेव्हा गैरसमज झालेला आहे तरीसुद्धा तो आपल्या बाबांना स्वीकारायला तयार नसतो, बाबांना तरीही तो स्वीकारायला तयार नसतो। कारण मात्र आता त्याला असं वाटत असतं झाले तरी आता सुप्रिया आणि रमाकांत यांचे काहीतरी संबंध होते, परंतु आता ईश्वरी जो भयानक प्लॅन करते, कारण अर्णवच्या समोर सत्य येण्यासाठी तिला आता तो प्लॅन करावा लागतो। कारण आता मीडियाला बोलून मात्र तिने एका मुलीला इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं असतं आणि आता मात्र गुंगीचं औषध मिक्स करून आता बरोबर मात्र ती मुलगी आहे तर ती अर्णवच्या गळ्यात येऊन पडते आणि त्याच वेळेस तेथे मीडिया येते आणि अर्णववर वाटेल तसे आरोप होतात। अर्णववर आरोप झाल्या क्षणी मात्र आता लगेच अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे बघ मेसिंदर, माझी खरंच काही चूक नाही। त्यावरती मात्र आता ईश्वरी काही न बोलता अर्णवला फक्त ते 2 फोटो दाखवते आणि म्हणते की हे फोटो आणि हा फोटो बघा, कारण त्यावेळेससुद्धा अशी परिस्थिती घडून आणली असेल असा विश्वास तुम्ही का ठेवू शकत नाही। आज तुमच्यावर अगदी अशी वेळ आलेली आहे, मग तुमच्या बाबावर ती वेळ का आली नसेल। आणि तेवढ्यात रमाकांतला आता ईश्वरी आत घेऊन येते आणि ईश्वरी बरोबर सुप्रिया
सुद्धा आलेली असते. रमाकांत आणि सुप्रिया यांना एकत्र बघून आता अर्णवला धक्का बसतो आणि आता ईश्वरी अर्णवचे डोळे उघडते आणि म्हणत्या, आज तुमच्यासमोर मात्र ही दोनही व्यक्ती आहेत, कारण ह्या व्यक्ती आजपर्यंत समोर नव्हत्या म्हणून तुमचा गैरसमज अजूनपर्यंत दूर झालेला नाही. पण आज मी तुमच्या समोर जी काही परिस्थिती अर्णव सर घडून आणलेली आहे तर त्या परिस्थितीवर विश्वास ठेवा. आणि हे बघा, तुमचे बाबा निर्दोष आहे. इतक्या दिवसापासून आज आपले बाबा घरात आले तर त्यांचं आनंदाने स्वागत करा, त्यांना अगदी प्रेमाने जवळ करा. तेव्हा आता अर्णवच्या डोळ्यात घट्ट म्हणजे पाणी येते आणि तो आता लगेच बाबांना मिठी वगैरे मारतो आणि सुप्रियाला म्हणतो की हे बघा आई, मला माफ करा. जेव्हापासून मी तुम्हाला आई मानत होतो, पण आज तुमच्या बाबतीत जो काही मी गैरसमज करून घेतला होता आणि हे जे कोणी केलेलं आहे तर ते लवकरच सत्तेसमोर येईलच. रमाकांत डायरेक्ट वल्लरीचं नाव घेतो, कारण आता ईश्वरीसुद्धा म्हणते की हो, तुमच्या मामींनी मात्र आता ह्या म्हणजे बाबांना मारण्यासाठी मंदिरात गुंड पाठवले होते. आणि अर्णव सर, त्या दिवशी मात्र तुम्ही मला विचारत होतात की मंदिरात तू काय असं बघत होती, तुझं लक्ष कुठे आहे. आणि मला तेव्हापासून मामींचा संशय आलेला होता आणि मामींचा संशय आल्यामुळे मी मामीवर लक्ष ठेवून होते. आणि तेव्हाच आता मामी परत मंदिरात गेली आणि आता बाबांना मारण्याची तिने गुंडांना सांगितले होते. पण त्याच वेळेस मी आणि आई तेथे गेलो आणि बाबांना वाचवले. तेव्हा आता अर्णवला खूपच मामीचा राग येतो आणि तो इतका मामीवर भडकलेला असतो. मामी कुठे आहे असं रागानेच तो विचारतो. पूर्णपणे आता राज्य शिर्के हे घर आहे तर ते हादरून निघालेलं असतं. जेव्हा घरी आल्यानंतर तेव्हा तो अगोदर मात्र बाबा त्याला शांत व्हा असं म्हणतात. आता शांत झाल्यानंतर आता लगेच बाबा हे घरात येतात. घरात पाय ठेवता क्षणी मात्र आता सगळ्यांना फारसा आनंद होतो आणि जो काही प्रत्येकाचा रमाकांतचा विषय झालेला गैरसमज आहे तर दूर होतो. आणि त्यानंतर आता या सगळ्याचं श्रेय मात्र अर्णव ईश्वरीला देतो आणि ईश्वरीला म्हणतो की आज तुझ्यामुळे हे शक्य झालेलं आहे. माझ्या बाबामधील आणि माझा जो गैरसमज मिटलेला आहे तो केवळ आणि केवळ. तेव्हा तो ईश्वरीला घट्ट अशी मिठी मारतो आणि आय लव्ह यू म्हणतो. ईश्वरी, हे बघ, आज मात्र मला तुझ्यामुळे खूप काही आनंद मिळालेला आहे आणि त्या आनंदाचं सगळं श्रेय मात्र हे तुला जात आहे. खरंच ईश्वरी, मात्र मी आजपर्यंत माझ्या वडिलांचा रागराग करत होतो, माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत आहे असं मला वाटत होतं. मी तुझं काहीच एक गोष्ट ऐकून घेतली नाही, परंतु मला माफ कर. त्यावरती मात्र ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, माफी तर आता तुमचा मागण्याचं काही दोष नाही, कारण तुमच्या नजरेसमोर जे दाखवण्यात आले होते शेवटी तुम्ही त्यावर विश्वास ठेवला. तर आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर, माझ्या मनातसुद्धा अगदी खूप काही प्रेम होतं आणि ते प्रेम तुम्हाला कायम तुमच्यावरच करत होते. ते प्रेम मला कबूल करायची संधी मला मिळाली होती, पण त्याच वेळेस हा जो काही प्रकार घडला त्यामुळे मी माझ्या मनातील प्रेम कधीही तुम्हाला नाही म्हणजे करू शकले, म्हणजे व्यक्त करू शकले. पण आज मी तुम्हाला सांगते की माझं तुमच्यावर खरंच पहिल्यापासून मनापासून प्रेम होते आणि माझा लाडका भडकूचंद. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आता त्या रात्री मात्र आता अर्णवला इतका आनंद झालेला आहे. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी मात्र आता हे सगळे काही सीमा पार करून इतक्या दिवसांचं प्रेम आपल्याला व्यक्त झालेलं आहे आणि शेवटी दोघं एकत्र आलेले आहेत. तर आणि लवकरच मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे मात्र हनीमूनला जाण्याची तयारी करतात आणि आता त्यांचा हनीमून कसं सक्सेस होत आहे, कारण आता आजी अंजली हे सगळेजण म्हणतात की काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी तुम्ही दोघंही हनीमूनसाठी जायला हवं, कारण आत्तापर्यंत मात्र तुम्ही काही म्हणजे स्वतःचा एन्जॉय केलेला नाही. आत्तापर्यंत या घरासाठी खूप काही केलं, परंतु आता वेळ आलेली आहे की तुमच्यासाठी स्वतःसाठी एन्जॉय करण्याची. त्यामुळे प्लीज आता जे काही आहे तर ते केवळ आणि केवळ आता स्वतः मात्र सगळं काही हँडल करा आणि प्लीज लवकरात लवकर मात्र आता हे जे काही आहे तर ते लवकरात म्हणजे हनीमूनसाठी तयार व्हा. आता लगेच हनीमूनसाठी जाण्याची सर्व काही तिकीट वगैरे आहे. आकाश आणि अविनाश मामा सगळी तयारी करतात आणि आता मात्र ईश्वरी आणि अर्णव हनीमूनसाठी निघून जातात. तेव्हा आता मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी यांच्या जीवनामध्ये आता एक असा नवीन काय आनंद येणार आहे आणि नक्की असं काय होणार आहे, म्हणजे त्यांचं जीवन आता एक असं वेगळंच एका वळणावर जात आहे. म्हणजे आता रमाकांत आल्याने सगळे काही गैरसमज मिटलेले असतात आणि सगळं काही आता छान झालेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे.
अर्णव आणि ईश्वरी हनीमूनवरून आल्यानंतर आता एक छान अशी गुड न्यूज राजश्रीके घराण्याला देणार आहे. परंतु त्यात म्हणजे आता राकेशचा पुढे नक्की काय स्फोट होतो, राकेशने काय कृत्य केलेलं आहे आणि त्या कृत्याचा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव सगळ्यांच्या समोर कसा बॉम्ब फोडतात. कारण जेव्हा हनीमूनसाठी गेलेले आहे आणि तेव्हा परत येताना मात्र हा जो काही राकेश आहे तो त्याची नवीन चाल कशी खेळतो हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत मात्र मित्रांनो, धन्यवाद.